साहेब, नितीन गडकरींनी एक मोठा खुलासा केलेला आहे की त्यांना पंतप्रधान पदाची ऑफर देण्यात आली होती। बघा, नितीन गडकरीबद्दल कोणत्याही पक्षाचा नेता असो, एक विश्वास वाटता ती नितीन गडकरी बरोबर आहे। आणि म्हणून गडकरी साहेब कधी खोटं बोलणार नाहीत, हे सर्व देशाला माहिती आहे। आणि विरोधी पक्षाला फोडतोड करून काहीतरी आपल्याला नवीन चेहरा द्यायचा हा कदाचित प्रयत्न असू शकतो, म्हणून त्यांनी केलेलं वक्तव्य हे अत्यंत खरं आहे आणि त्या वक्तव्याला कोणी नकार देत नाही। पण ते म्हणतात की पंतप्रधान पद हे माझ्या आयुष्यातील लक्ष्य नाही, पण महाराष्ट्रात बऱ्याच जणांना वाटतं की ते पंतप्रधान व्हावेत। नाही, आम्हाला सर्वांना वाटतं गडकरी पंतप्रधान झाले तर आनंद आहे। त्यांचं लक्ष काय आहे? त्यांचं लक्ष कधीही भाजपचं राष्ट्रीय लेवलचा अध्यक्ष व्हायचं सुद्धा नव्हतं, पण ते झाले। आज केंद्रामध्ये एवढं चांगलं खातं समर्थपणे सांभाळणारा एकमेव महाराष्ट्राचा नेता नितीन गडकरी आहे, म्हणून त्यांची कॅपॅसिटी जर पाहिली ना, ते पंतप्रधानांचे दावेदार असू शकतात, पण तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत हा प्रश्न आहे। काल जे.पी. नड्डांची मुंबईत बैठक झाली, वेगवेगळी चर्चा झाली, चर्चेचा तपशील समोर आला नाही। मात्र ते म्हणाले की लोकसभेच्या वेळेला जे फेक नरेटिव्ह तयार करण्यात आलं होतं ते आता विरोधकांच्या गळ्यात टाका म्हणतात। ते लोकसभेच्या टायमाला जो काही नरेटिव्ह तयार केला होता, घटना बदलणार, घटना पुन्हा मुस्लिमाला काही पाकिस्तानला पाठवणार, असं जे काही वातावरण तयार केलं होतं, आता ते वातावरण राहिलेलं नाही। आता त्यांच्या काँग्रेसचेच राहुल गांधी आता आरक्षण हटवणार अशा जेव्हा घोषणा करायला लागल्यात, त्यावेळेला खऱ्या अर्थानं आंबेडकरांची घटना बदलायचं काम कोण करतंय तर ते काँग्रेस करते। आता हे लोकांच्या लक्षात आलं, मुसलमानांच्या लक्षात आलेलं की यांनी आपल्याला बनवलंय आणि आपले मतं घेतलेत, म्हणून आता तो हा विधानसभेला तो ट्रेंड आता असणार नाही। बेळगावमध्ये कन्नड मराठी वाद आहे, या वादातून कन्नड वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांचा फोटो फाडला, बॅनर लावला होता शुभेच्छा देण्याचा, तो फाडलेला आहे। आता हे शरद पवारांना कळायला पाहिजे, मोठे नेते आहेत, त्यांना जायची जाणीव झाली पाहिजे की महाराष्ट्राचा द्वेष कर्नाटकी किती करतायत, म्हणून ह्या सीमा प्रश्नामध्ये त्यांनी सुद्धा सहभाग घेतला पाहिजे। नाशिकच्या विंचूरमध्ये छगन भुजबळांची सभा होती, त्यावेळेला तिथं हनुमान चालीसा लावण्यात आली। हनुमान चालीसाचा आवाज मोठा होता, भुजबळांनी तो कमी करायला लावला आणि इतक्या मोठ्या आवाजात भाषण कसं करणार असा प्रश्न विचारला त्यांनी। नाही, त्याबद्दल मला कल्पना नाही, तो त्या काय प्रकार घडला याच्याबद्दलची माहिती सुद्धा नाही। महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस सर्वात जास्त जागावर दावा करणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। काँग्रेस मोठा भाऊ आहे असं त्यांचं म्हणणं आहे। अरे काँग्रेस मोठा भाऊच आहे, तो एक सीट असलेला माणूस जर 13 जागा जिंकत असेल तर तो मोठ्या भावाच्या भूमिकेत असणारच आहे, म्हणून त्यांचं काही गैर नाही आहे। आता उभाटा कुठे राहील हे त्यांचा प्रश्न आहे, म्हणून आता त्यांच्या मागे जाण्याशिवाय यांना पर्याय नाही आहे आणि काँग्रेस आपलं अस्तित्व राखण्यासाठी सर्वात जास्त जागा घेईल हे मात्र निश्चित आहे। छगन भुजबळ आणि मनोज जरंगे पाटील यांच्यात पुन्हा वाद सुरू झालेला आहे। जरंगेने प्रश्न विचारला की मी दंगली कधी घडवल्या आणि बीड कुणी पेटवलं, असा भुजबळांना पलटवार केला त्यांनी। आता त्यांनी आपसामध्ये त्यांच्या जे काही कलगीतुरा चालतो याबद्दल त्या वादामध्ये आम्हाला जायचं नाही। आमची भूमिका स्पष्ट आहे, मराठा समाजाला आरक्षण देणे आणि ते कायद्याच्या चौकटीत बसणारं देणे, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देता ते आरक्षण देणे हे आमची फक्त भूमिका आहे। वादामध्ये आम्ही जाऊ इच्छित नाही। छगन भुजबळांनी आणखीन 2 आरोप केलेत की मनोज जरंगे हा अक्कल शून्य माणूस आहे आणि अंतरवालीत जी दगडफेक झाली ती रोहित पवार आणि राजेश टोपे यांचा त्या पाठीमागे हात असल्याचं सांगितलं जाते। तुम्ही सरकारमध्ये आहेत, अनेक चौकशा झालेल्या आहेत, काय खरं आहे? काय मला त्याच्याबद्दलची कल्पना नाही, परंतु हे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा जर समाजहित जर पाहिलं तर मला वाटतं बरं होईल आणि ह्या आरोप प्रत्यारोपामध्ये आम्ही उडी घेऊ इच्छित नाही। चंद्रकांत पाटलांचं एक स्टेटमेंट आहे की मराठा अनेक मुख्यमंत्री झाले, मात्र हा मुद्दा कुणीही सोडवलेला नाही। मात्र देवेंद्र फडणवीसांनी हा प्रश्न सोडवला। फडणवीस 5 वर्ष सलग मुख्यमंत्री राहिल्याचा इतरांच्या मनात राग होता। मुख्यमंत्री राहिल्याचा कुणाच्या मनात राग नाही आहे, देवेंद्र फडणवीसांबद्दल आजही लोकांच्या मनात आदर आहे। परंतु आता एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या गतीने निर्णय घेतलेत तर मला वाटतं लोकांना असं जाणीव झालेली आहे की 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये इतकेच मोठमोठाले निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करणारा नेता खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री आज महाराष्ट्राला लाभलेला आहे आणि हा मुख्यमंत्री जर पहिला असता तर कदाचित महाराष्ट्र आणखी पुढे गेला असता, ही लोकांच्या भावना आहेत। म्हणून त्यांचा कालावधी वेगळा, देवेंद्र फडणवीसचा मधल्या काळामध्ये असलेला उभाटाचा कालावधी वेगळा आणि शिंदे साहेबाचा कालावधी हा जर त्यांचा कम्पेअर केलं तर शिंदे साहेब निश्चितच याच्यात सरस ठरतात। एकनाथ खडसे अस्वस्थ आहेत,
आणि त्यांच्याबाबतचा निर्णय गणपती उत्सवानंतर घेतला जाईल असं सांगतात. आणि एकनाथ खडसे म्हणतात की मला राज्यपाल पदाची ऑफर देण्यात आली होती. आता त्यांच्या पक्षामध्ये नेमकं काय घडलं याच्यावर मला वाटतं भाष्य करणं योग्य नाही. कोणी गणपती उत्सवानंतर म्हणतोय, तर एक जण म्हणतोय की आमच्याकडे राहिलेले फटाके फोडू. आता हे वेगवेगळं स्टेटमेंट तो त्यांच्या पक्षाच्या अंतर्गत असलेला विषय. परंतु खडसे नेमके भाजपमध्ये आहेत की राष्ट्रवादीमध्ये आहेत ते आजही कन्फ्युजन लोकांमध्ये आहे. अरुणभाई गुजराती यांचं एक नवीन वक्तव्य आहे की दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा म्हणजे महाराष्ट्र उद्ध्वस्त होईल. मात्र पवारांचा वाडा उद्ध्वस्त झाला नाही. नाही, त्यांचा वाडा उद्ध्वस्त करायचं वगैरे काही कल्पना किंवा वरून असा कोणताही आदेश नसतो. यांच्या ह्या कल्पना आहेत. फक्त कुणाला आयुष्यातून उठवणं किंवा त्याचं राजकारण संपवणं हा कोणत्याही पक्षाचा, भाजपचा नाही ना कोणत्याही पक्षाचा अजेंडासुद्धा नाही. त्यांनी काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. परंतु असं बोलल्याने किंवा सांगितल्याने कोणी उद्ध्वस्त होईल असं जर वाटत असेल तर तसं कधी होत नसतं. तर होते संजय शिरसाट, कॅमेरामॅन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर.